तिथे दोन अटी आहेत त्या स्टेशनाच्या, की त्या स्टेशनामधनं तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी गाडी माघारी फिरवता येत नाही. आणि दुसरी अट, त्या स्टेशनमध्ये उतरताना कोणतंही लगेज सोबत घेऊन उतरायची परवानगी नाही. श्वासांचं लगेज सुद्धा तुम्हाला डब्यात ठेवूनच उतरावं लागतं. प्रत्येकाला कारण असते, काहीही निष्कारण नसते. प्रत्येकाला कारण असते. नमस्कार श्रोते हो, आज एक आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन मी येणार आहे. आम्ही आलो आहोत सुप्रसिद्ध कवी, गीतकार आणि मोटिवेशनल स्पीकर प्रसाद कुलकर्णी यांच्याकडे. आज एक अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे. अत्रेकट्ट्याच्या शिलाताई वागळे या प्रसाद कुलकर्णी यांना बोलतं करणार आहेत. तर चला आपणही या गप्पांमध्ये सामील होऊया. ज्यावेळी तू अत्रेकट्ट्यावर आला होतास तेव्हा शुभेच्छा पत्रांचा सौदागर अशी तुला पदवी मधु मंगेश कर्णिकांनी दिली आणि कवी म्हणून सांजगारवामधनं तू नुकताच प्रकाशात यायला लागला होतास. तर या प्रवासाबद्दल थोडंसं सांगशील? प्रसाद कुलकर्णी यांचा जन्म कणकवलीला झाला. त्यांच्या पोएट, लिरिसिस्ट आणि मोटिवेटर अशा यशस्वी प्रवासाबद्दल व त्यांचे अनुभव ऐकूया या व्हिडिओमध्ये. मी पहिला कवीच होतो. म्हणजे माझी कोणी ओळख विचारली तर मी सांगतो की आय एम अ पोएट बाय बर्थ, अन इंजिनियर बाय एज्युकेशन अँड मोटिवेटर बाय प्रोफेशन. म्हणजे तसं गंमत अशी आहे की कशाशी संबंध नाही. मी जन्माने कवी होतो. मेरिट लिस्टमध्ये आलो होतो. मी लहान असताना खूप हुशार होतो. त्यामुळे आई वडिलांचा, आणि त्यावेळी माझ्या लहानपणी मुलगा हुशार म्हटलं की त्याने इंजिनियर किंवा डॉक्टरच व्हायचं असा एक अलिखित नियम होता. मग आई वडिलांच्या समाधानासाठी इंजिनियर झालो. पण मला इंजिनियर म्हणून कुणीच ओळखत नाही आणि आता माझा त्या क्षेत्राशी सुतराम संबंधही नाही. मला सगळे ओळखतात कवी म्हणून, गीतकार म्हणून किंवा माझा वक्ता, व्याख्याता म्हणून. तर सुरुवात ग्रीटिंग कार्डची अशी झाली. पहिली गोष्ट अशी आहे की माझा कवी म्हणून मला कवी असण्याचा खूप अभिमान आहे. आणि मला असं वाटतं की माझं कवी असणं, माझी प्रज्ञा, माझी प्रतिभा हा जर परमेश्वराने मला दिलेला आशीर्वाद असेल तर पहिली गोष्ट म्हणजे मी तो कधी दारूत बुडवणार नाही. मी तिसरा अंक झाला की जसा चौथा अंक सुरू होतो असं कधी नाही होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तो उगाच शापासारखा धारण नाही करणार, मी तो त्याच्या आशीर्वादासारखाच धारण करणार. त्याचा उपयोग मला माझ्या व्यक्तिमत्वाच्या, माझ्या आयुष्याच्या अभ्युदयासाठी झाला पाहिजे. मग मला ते रांगेत उभं राहून कविता वाचणं वगैरे ह्याच्यात कधीच इंटरेस्ट नव्हता. मग त्याचं कसं करता येईल, हे अधिक चांगल्या प्रकारे, अधिक सकारात्मक दृष्टीने कसं हे करता येईल, तर माझ्या असं लक्षात आलं की मराठीत शुभेच्छा पत्रच नाहीत. शुभेच्छा पत्र, ग्रीटिंग कार्ड ही संकल्पना मुळात इंग्रजी, आणि शुभेच्छा तर द्याव्या घ्याव्या लागतातच. मग शुभेच्छा कशा घ्यायच्या? माझी आई, माझे वडील, माझी मैत्रीण, माझी बहीण, माझा मित्र यांना शुभेच्छा कशा द्यायच्या? तर मराठीत आपण शुभेच्छा पत्रांची सुरुवात करू असं मनाने घेतलं. आणि हा कन्सेप्ट घेऊन त्यावेळी मी अनेक कंपन्यांकडे, त्यावेळी आर्चिस होती, हॉलमार्क होती, मार्क्स होती, कितीतरी मोठ्या मोठ्या कंपन्या होत्या. आणि सुरुवात तिथनं झाली. मी मुळात कवी होतोच, कवी मी पहिल्यापासून होतो. पण शुभेच्छा पत्रांमुळे मला नाव मिळालं आणि त्यानंतर कवी म्हणून टप्प्याटप्प्याने माझी ओळख होत गेली, असं झालं. शुभेच्छा पत्रांचा इतिहास हा मोठा गमतीदार आहे. म्हणजे ह्या निमित्ताने तो सुरू झाला आहे. हा प्रकरण विचारलंच तू प्रश्न म्हणून सांगतो की अनेक कंपन्या होत्या त्यांच्याकडे, आणि त्यांना मी या संकल्पनाही सांगायचो की आपण मराठीत शुभेच्छा पत्र सुरू करू. आणि ते मला अक्षरशः हाकलून लावायचे. मराठीत ग्रीटिंग कार्ड असू शकतं हे मला त्यांना पटवून द्यायला खूप वेळ लागला. म्हणजे मला 4-4 तास त्यांनी बसवून ठेवलेलं आहे आणि पुढे त्यांच्या गाड्या माझ्या दारात लागू लागल्या. आणि मग सुरुवातीला आमची शुभेच्छा पत्र आली. मार्क्स नावाच्या कंपनीने हा कन्सेप्ट स्वीकारला आणि त्यांनी मला हात दिला. आणि पहिल्याच ह्याच्यात ते आमचं पदार्पण होतं 1998 साली. एवढं धुवाधार होतं की मग आम्हाला कधी मागे वळून बघावंच लागलं नाही.
ही संकल्पना सेट झाली. आणि ही गोष्ट आहे साधारण 97-98ची, म्हणजे या गोष्टीला आता 25 वर्ष झाली. आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने माझी कवी म्हणून ओळख झाली. कवी तर मी पहिल्यापासून होतो, पण गीतकार म्हणून माझी गाणी यायला लागली. त्यानंतर मला वाटतं 2001च्या सुमाराला आम्ही सांज गारवा सुरू केली. किशोर कदम आणि मिलिंद इंगळेची गारवा आली होती. या गोष्टीला आज मी तिला 25 वर्ष झालीत. म्हणजे अलीकडेच त्यांनी त्याचा रौप्य महोत्सव साजरा केला. म्हणजे 98च्या सुमाराला त्यांची गारवा आली होती. आणि मिलिंदला त्याचा सिक्वेल करायचा होता सांज गारवा. गारवामध्ये पावसाच्या पार्श्वभूमीवरचं प्रेम आहे, तर मिलिंदच्या डोक्यात त्याचं सिक्वेल घोळत होता संध्याकाळच्या पार्श्वभूमीवरचं प्रेम. आणि या कन्सेप्टला त्याने नाव दिलं होतं सांज गारवा. मग मी पार्ल्यात राहत होतो, मिलिंदची ओळख होती. मग कसं, आता मला आता आठवत नाही ह्याला संकल्पनेला सुरुवात कशी झाली, पण मिलिंद म्हणाला तू सांज गारवासाठी लिहिशील का. मी अगदीच नवखा होतो, नव देत होतो, पण कविता तर लिहित होतो. आणि मग टप्प्याटप्प्याने गाणी येत गेली आणि ती सांज गारवा ही आमची हिट झाली. माझ्या कविता त्या अल्बममध्ये सचिन खेडेकरच्या आवाजात आहेत. सचिन त्यावेळी बऱ्यापैकी प्रस्थापित नट होता आणि तो एक ॲडेड ॲडव्हान्टेज होता आमचा अल्बम हिट होण्यासाठी. आणि मग अशा रीतीने कवी म्हणून मी प्रकाशात आलो. मग आज मी तिपर्यंत कविता 9 पुस्तकं आलीत. त्याच्यात जवळपास 4 कविता संग्रह आहेत आणि 5 कविता संग्रह आहेत आणि 4 मोटिवेशनल पुस्तकं आहेत. हा सगळा असा प्रवास आहे. तू आत्ताच सांगितलंस की अल्बम, कविता, पुस्तकं आणि आकाशवाणीने तर तुला मान्यताप्राप्त कवी हे नामकरणच केलं होतं तुझं. मग हे सगळं करताना एक माणसाला घरनं भरभक्कम पाठिंबा लागतो, कारण संसार कोणालाच चुकत नाही. नवरा, मुलगा, बाबा या सगळ्या भूमिकातनं प्रत्येकाला जावं लागतं. तर अशा वेळी नम्रताने तुझी कशी साथ दिली? तिने साथ दिली म्हणून तरी शक्य झालं. हे कृतज्ञतापूर्वक व्यक्त केलं पाहिजे मला. आणि म्हणतात ना की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पिंगीतली माणसं कधी प्रकाशात येत नाहीत. म्हणजे मीच एक ग्रीटिंग कार्ड लिहिलेलं. आज मी तीपर्यंत 5000 ग्रीटिंग कार्ड झाली आहेत. तर वेगवेगळ्या आमच्या सिरीज यायच्या. तर एक सिरीज आली होती, त्या सिरीजचं नाव होतं म्हणजे काय, म्हणजे डेफिनेशन. आई म्हणजे काय, बाबा म्हणजे काय, पत्नी म्हणजे काय. तर त्यात पत्नीची डेफिनेशन अशी होती आणि ते खूप व्हायरल झालं होतं. पत्नी म्हणजे काय, तर टिकली एवढ्या सौभाग्यासाठी आपले सारे आयुष्य परमेश्वराच्या पायाशी तारण ठेवून कुणीतरी येते आपल्या आयुष्यात आणि जाते आपलेहून. लग्न हा एक जुगार असतो पत्नीसाठी. आता काळ बदललाय, पण 25-30 वर्षापूर्वी तर नक्कीच होता. तर पत्नी म्हणजे काय, टिकली एवढ्या सौभाग्यासाठी आपले सारे आयुष्य परमेश्वराच्या पायाशी तारण ठेवून कुणीतरी येते आपल्या आयुष्यात आणि जाते आपलेहून. जपते आपल्याला प्राणपणाने, फुंकल घालते आपल्या अपयशावर, आपल्या अपमानावर, फुलवते आपला स्वाभिमान आणि मान सन्मानाची निरांजने आपल्या भोवती ओवाळली जात असताना स्वतः मात्र धन्यता मानते प्रकाशाची सावली होऊन राहण्यात. तर तिला पत्नी असं म्हणतात. तर ती भूमिका नम्रताने निभावली आणि मी तिच्यासाठी अशा 4 ओळी लिहिल्या होत्या. त्या ओळींचं पुढे ग्रीटिंग झालं आणि ते अनेकांनी आपल्या पत्नीला, आपल्या मैत्रिणीला, आपल्या प्रेयसीला भेट देण्यासाठी वापरलं आणि ते ग्रीटिंग खूप पॉप्युलर झालं होतं. ते असं आहे, मुळात नम्रतेसाठी लिहिलेलं आहे की तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे, तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे, तुझ्या विना माझ्या जीवा उभा जन्म व्यर्थ आहे. तू आहेस म्हणून माझ्या आयुष्याला अर्थ आहे, तुझ्या विना माझ्या जीवा उभा जन्म व्यर्थ आहे. मेघा वाचून नभामधनं पाणी कधी झरेल काय, आणि तुला वजा केल्यावरती मागे काही उरेल काय. छान, खूपच छान. एखाद्याला कवी, लेखक म्हणून जेव्हा प्रसिद्धी मिळते तेव्हा त्याचा चाहता वर्गही त्याच्या भोवती गोळा होतो. तू प्रत्येक कार्यक्रमांसाठी गावोगावी जातोस, तर बरेच चाहते तुला भेटायला येत असतील ना तिकडे, की तू मुंबईत राहतोस पण तुझ्या कविता वाचणारे इतरही गावी असतात. तर तुला असा चाहत्यांचा एखादा आठवणीत राहणारा प्रसंग आठवतोय? चाहते खूप आहेत, मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. खरं म्हणजे मैत्रिणी जास्त आहेत, कारण त्या संवेदनशील असतात. स्त्री ही जात्याच संवेदनशील असते आणि ती कोणत्याही वयाची असो. म्हणजे आजीच्या वयाच्या पण असून देत, त्या माझ्या मैत्रिणी आहेत. माझ्या आईच्या वयाच्या असतील, माझ्या पत्नीच्या, बायकोच्या किंवा माझ्या मुलीच्या वयाच्या असतील.
पण त्या आपल्यामध्ये जसा माधवामध्ये श्रीकृष्णामध्ये प्रत्येक स्त्री आपला सखा शोधते, तसं त्या माझ्यात आपला एक ॲडवायझर, आपला एक संवाददाता, आपला एक मार्गदर्शक, आपला एक मित्र असं शोधत असतात. मला एक तुला आठवण सांगायला आवडेल की फेसबुकवरून एक त्या मैत्रिणीशी ओळख झालेली, ती माझ्या प्रेमातच पडली होती आणि छान आमचा संवाद होत होता. आणि तिने मला सांगून ठेवलं होतं, तुझं कधी माझ्या गावाला येणं झालं तर माझ्या घरी यायचं. मी म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. गमतीची गोष्ट अशी, एक 2-4 महिन्यातच तिच्या गावात माझा कार्यक्रम ठरला. गाव आणि नाव दोन्ही सांगणं उचित होणार नाही. तर कार्यक्रम ठरला, सगळं फिक्स झाल्यावरती मी तिला फोन केला की तुझ्या गावात कार्यक्रम ठरला आहे, या वेळेला कार्यक्रम आहे आणि मी येतोय सकाळी त्या गावात, तर मी कधी येऊ तुझ्याकडे. मला वाटलं होतं ती रात्री जेवायला बोलवेल, मला वाटलं होतं ती संध्याकाळी चहा पानाला बोलवेल. ती म्हणाली दुपारी 1 वाजता टळटळीत ऊन असतं तेव्हा तू माझ्या घरी ये. मी विस्मयाने म्हटलं असं कशासाठी, एकदम ऊन असतं, रस्ते निर्मनुष्य. ती म्हणाली रस्ते निर्मनुष्य असतात, माझा नवरा कामावर गेलेला असतो, माझे सासू सासरे वामकुक्षी घेत असतात, तेव्हा तू ये. आणि ती पुढे काय काय म्हणाली त्याची कविता झाली. ऐकणार? ती असं म्हणाली, थोडी लिरिकल आहे कविता. ती असं म्हणाली, तेव्हा तू येऊन जा, तेव्हा तू येऊन जा, दुपारी निवांत मिळाला एकांत, तेव्हा तू येऊन जा, तेव्हा तू येऊन जा, कळीच्या गालाला देहाच्या फुलाला हळूच चुंबून जा, तेव्हा तू येऊन जा, जुईचा सुवास तसा तू हवास तनात भिनून जा, तेव्हा तू येऊन जा, प्राणांचे अंगण श्वासांनी शिंपून स्वतःही भिजून जा, तेव्हा तू येऊन जा, दुपारी निवांत मिळाला एकांत, तेव्हा तू येऊन जा, मलाही घेऊन जा. या सगळ्या गमती आहेत, गमतीदार किस्से आहेत. पण अशी खूप माणसं भेटली, जीव लावून गेली. म्हणजे मला कोणी विचारलं तू काय कमावलं, तर मी सांगेन पैसा काय फारसा कमावला नाही, गमावलं जास्त, पण माणसं खूप कमावली. जीव लावणारी, जीवाला जीव देणारी माणसं कमावली. म्हणजे आज मितीला मी महाराष्ट्रातल्या कुठच्याही जिल्ह्यात गेलो, कुठच्याही तालुक्यात गेलो, तर माझं जीवाभावाचं कोण ना कोणतरी तिथे सापडतं. तर ही कवितेने मला मोठी दिलेली देणगी आहे. नक्कीच. आणि यातली मी पण एक आहे, हो की नाही. तुझी कविता अनेक अंगाने तुझ्या आयुष्यात आली. म्हणजे कधी प्रेयसी म्हणून, कधी आई म्हणून, कधी बायको म्हणून. तर यापैकी म्हणजे सगळ्यात आवडणारी गोष्ट कुठली? सगळ्यात आवडणारी गोष्ट कुठली? मला नावडतं असं काहीच नाही, मला सगळंच आवडतं. कारण मी जगाकडे माझा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, माझा जो चष्मा आहे ना, हा चष्मा पांढरा स्वच्छ आहे, त्यातनं मला सगळं क्लिअर दिसतं, छान दिसतं. आणि कविता जर म्हणशील तर कविता माझा श्वास आहे. मला प्रत्येक ठिकाणी कविताच भेटत आली. कवितेला कसं असतं, कवितेला एक अंगभूत नाद असतो, एक लय असते, एक ताल असतो. आणि मी प्रत्येक गोष्टीत मला तो नाद, ताल, लय. आणि तुला कवितेवरची एक कविता ऐकू की कवीला कसं सामोरं जायचं किंवा कवी काय असतो. कविता अशी आहे की कवीला नेहमीच एकटे बोलू द्यावे, कवीला नेहमीच एकटे बोलू द्यावे, त्याने बोलत जावे आणि आपण ऐकत राहावे. कवी असतो अक्षरांच्या देशामधला राजा, कवी असतो अक्षरांच्या देशामधला राजा, कल्पनांच्या मखरामध्ये बांधत असतो पूजा. गावागावात त्याच्या असतात आपुलकीचे वाडे, आज जसे माझे आहेत. गावागावात त्याच्या असतात आपुलकीचे वाडे आणि कैवल्याच्या बागेमध्ये चैतन्याची झाडे.
एकदा तरी या देशात स्थायिक होऊन पाहावे. कवीला नेहमीच एकटे बोलू द्यावे. कवी हळवा असतो, कवी भावूक असतो. कवी हळवा असतो, कवी भावूक असतो. आपल्यामधलं असूनही तो आपला नसतो. कवी फूल बनतो, कवी मूल बनतो. आपल्यालाही शैशवाची कवी भूल देतो. त्याच्यासोबत आपणही फुलत फुलत गावे. कवीला नेहमीच एकटे बोलू द्यावे. कवी ज्यांना कळतो त्यांना मनापासून कळतो. कवितेतला शब्द कवी जगत असतो. आयुष्यावर प्रेम करा विनवून सांगत असतो. कवितेतला शब्द कवी जगत असतो. आयुष्यावर प्रेम करा विनवून सांगत असतो. कवी ज्यांना कळतो ते पडतात त्याच्या प्रेमात. तुमच्यासारखे कवी ज्यांना कळतो ते पडतात त्याच्या प्रेमात. त्यांची कविता होते मग मनातल्या मनात. कवी सोबत आपणही कविता जगत जावे आणि कवीला नेहमीच एकटे बोलू द्यावे. कवी ज्यांना कळतो त्यांना मनापासून कळतो. ज्यांना कळत नाही त्यांना प्रश्न पडतो. कवी ज्यांना कळतो त्यांना मनापासून कळतो. ज्यांना कळत नाही त्यांना प्रश्न पडतो. कविता होते कशी आणि कवी जगतो कसा. सारी दुःखे पचूनही कवी हसतो कसा. कवी समजून घेण्यासाठी कविता व्हायला हवे. कवीला नेहमीच एकटे बोलू द्यावे. त्याने बोलत जावे पण आपण ऐकत राहावे. कवीला नेहमीच एकटे बोलू द्यावे. आम्ही असं म्हणतो की जे न देखे रवी ते देखे कवी. कवीला प्रत्येक अनुभव काय स्वतःच घ्यायला लागतो असं नाही. आजूबाजूच्या जगातनं सुद्धा तो हे सगळं टिपत असतो आपल्या मनाने. हो की नाही? तुझी ना एक पैंजणावरची सुंदर कविता आहे ती मला आवडते. प्लीज म्हणशील? ही कविता मालवणीत आहे आणि माझा जन्म कोकणात झाला. माझं बालपण तिथे गेलं आणि मालवणी भाषा जी आहे ना, मालवणी भाषा, आमच्या गोव्याकडची कोकणी भाषा, ह्या सगळ्या भाषा जेवढ्या सुंदर आहेत. ती भाषा नुसती बोलली कानावर जरी पडली ना तरी काकणं किणकिणतायत. काकणं म्हणजे बांगड्या. तर काकणं किणकिणतायत असं वाटतं. आणि मला प्रेम करायला त्या माझ्या भूमीने शिकवलं, त्या माझ्या भाषेने शिकवलं. मी पहिला प्रेमात तिथेच पडलो. तर मी तिला माझ्या त्या प्रेयसीला भेटायला बोलवलंय. पौर्णिमेची रात्र आहे आणि मी त्या झाडाखाली तिची वाट बघतोय आणि ती येते आहे. कशी येते आहे? तिच्या येण्याची चाहूल द्वारपाल देत आहेत तिचे. कोण? तिच्या पायातली पैंजण. आणि माझी कविता सुरू होते. वाजत पैंजना, वाजत पैंजना, नाद गेलो रानवना. वाजत पैंजना, नाद गेलो रानवना. वारो सांग तसा ती आयलिसा. वारो सांग तसा ती आयलिसा. छनक 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 छुम, छनक 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 छुम, छनक 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 छुम, छनक 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 छुम. आभाळाच्या झाडाबुडी चांदण्याची पडली खडी. आभाळाच्या झाडाबुडी चांदण्याची पडली खडी. रात रंग तसा ती आयलिसा. वारो सांग तसा ती आयलिसा. छनक 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 छुम, छनक 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 छुम. आबोलीचो वळेसर अमृताचो घडोभर. आबोलीचो वळेसर अमृताचो घडोभर. चांदणा पडलासा ती आयलिसा. वारो सांग तसा ती आयलिसा. छनक 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 छुम, छनक 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 छुम. कस्तुरीचो दरवळ तिच्या अंगा परिमळ. कस्तुरीचो दरवळ तिच्या अंगा परिमळ. जीव भुल्लसा ती आयलिसा. वारो सांग तसा ती आयलिसा. छनक 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 छुम, छनक 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 छुम. वाजत पैंजना, नाद गेलो रानवना. वाजत पैंजना, नाद गेलो रानवना. वारो सांग तसा ती आयलिसा. छनक 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 छुम, छनक 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 छुम, छनक 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 छुम, छनक छनक छुम. पण आता तर तुझ्या आयुष्याने एक वेगळाच टर्न घेतलाय. मोटिवेशनल स्पीकर, आनंद यात्री अशी प्रसिद्धी तुला दिवसेंदिवस जास्त मिळते. हे कसं काय घडलं रे?
हे कसं काय घडलं? आयुष्य टप्प्याटप्प्याने वळण घेत गेलं आणि प्रत्येक वळणावरती मी कात टाकत गेलो आणि नवा जन्म घेत गेलो. नवीन नवीन रूपं माझी बदलत गेलो. प्रत्येक वळणावरती आपण जसे प्रगल्भ होत जातो तसे आपल्यात बदल घडत जातात. हार्मोनल चेंज तर होतातच, आपल्या व्यक्तिमत्वात चेंज होतात, आपल्या आवडीनवडीत. तसा मी जन्माने कवी होतो, शिक्षणाने इंजिनियर होतो, नंतर शुभेच्छा पत्रांसाठी ओळखला गेलो, नंतर कवी म्हणून, गीतकार म्हणून, मग त्यातनं आनंद यात्रा या कार्यक्रमाची निर्मिती झाली आणि आता मोटिवेशनल स्पीकर म्हणून. मला ना असं वाटतं ना बरं का, की आयुष्य हा परमेश्वराने आपल्याला दिलेला आशीर्वाद आहे. आपण काय करतो माहिती आहे, हे विसरूनच जातो. ही सकारात्मकता विसरूनच जातो. आपण काय करतो, आपण नको त्या गोष्टी करतो. परमेश्वराने आपल्याला फ्रीमध्ये आनंद दिलाय, फ्री गिफ्ट. आपण काय करतो, दुःख शोधत बसतो. असं आयुष्य डोळ्यात देखत निघून जातं. शिलाताई 40, 50, 60, 70, 80 आपण जन्म आणि मृत्यूच्या सीमारेषेवर जाऊन पोचतो. समोर यमराज आपली वाट बघत उभे असतात आपल्या स्वागताला. तेव्हा आपण भानावर येतो. आपण मागे वळून बघतो आपल्या प्रवासाकडे. आपल्या लक्षात येतं परमेश्वराने आपल्याला जगण्यासाठी पाठवलं होतं, पण आपण जगलोच नाही. आणि तेव्हा आपण यमराजाला सांगतो, यार मैं जीने के लिए आया था, जिया ही नहीं, मेरे को और 8 दिन देना. मग यमराज सांगतात, पागल, जो 80 साल में जी नहीं सका वो 8 दिन में क्या जिएगा, चल तेरा टाइम हो गया, चल. असं नाही झालं पाहिजे आपल्या बाबतीत. मी माझ्या आयुष्याचा प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद जगत असतो आणि सकारात्मकतेने जगत असतो. तुला एक कविता ऐकू? आयुष्य कसं पाहिजे? कविता अशी आहे की आयुष्याने प्रेम करावे नितांत अपुल्यावर आणि अपुल्या हातून कर्म घडावे असेच जीवन बरं. माझी परमेश्वराकडे अशी प्रार्थना आहे की कशी माणसं भेटू दे, बरी वाईट आयुष्यात कसेही बरे वाईट अनुभव येऊन दे, पण माझ्या हातून नेहमी सत्कर्म घडव. बस माझ्या हातून कोणाचं वाईट घडू देऊ नको. आणि मी कधी कोणाबद्दल वाईट चिंतलंच नाही. आणि हा कर्माचा सिद्धांत आहे. तुम्ही जे करता ते तुम्हाला दामदुपटीने मिळत असतं. मला असं म्हणायचंय की तुम्ही तर आयुष्यावर प्रेम कराच, पण त्याच्या बदल्यात आयुष्याने तुमच्यावरती, आपल्यावरती प्रेम केलं पाहिजे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? माझी कविता की आयुष्याने प्रेम करावे नितांत अपुल्यावर आणि अपुल्या हातून कर्म घडावे असेच जीवन बरं. माणुसकी हा धर्म असावा, आपुलकी ही जात. आज जे काही आपल्या अवतीभोवती चाललंय त्या पार्श्वभूमीवरती मला हे अगदी प्रखरपणे वाटतं की माणुसकी हा धर्म असावा, आपुलकी ही जात. शिंपित जावा चराचरावर सुगंध ओंजळ भर. फूल उमलते वेलीवरती गळून तत्क्षणी पडते. वेलीवरती फूल उमलतं, कितीसं आयुष्य असतं त्याचं, काही मिनिटाचं, पण तेवढ्या अवधीत ते चराचरावरती आनंद वाटून जातं. आणि आपण फूल उमलते वेलीवरती गळून तत्क्षणी पडते, कृतार्थ होते गंध उधळणी अवघ्या विश्वावर. किती जगावे याहून अवघड कसे जगावे देवा. आयुष्य किती जगला यापेक्षा कसं जगला हे महत्वाचं आहे. किती जगावे याहून अवघड कसे जगावे देवा. क्षण क्षण जगतो आनंदाने त्याचे जगणे हे सुंदर. हात असावा सदैव देता शब्द असावा गोड. हात असावा सदैव देता शब्द असावा गोड. तळहातावर सदा वसावी द्रौपदीची भाकर. या हृदयाचा रांजणवा हो भरून अक्षय प्रेम. हा हृदयाचा रांजण आहे ना, हा कधीच रिकामा राहू नये. दुथडी भरून व्हावं. आणि काय व्हावं? त्यातून प्रेम व्हावं. या हृदयाचा रांजण वाहो भरून अक्षय प्रेम. देणारा मी उणे पडावे घेणाऱ्याचे कर. नसेन मी वा असेन उद्या कुणास ठाऊक कोठे. नसेन मी वा असेन उद्या कुणास ठाऊक कोठे. स्मरशील माझा शब्द शब्द तू मी सोबत नसल्यावर. आयुष्याने प्रेम करावे नितांत अपुल्यावर आणि आपल्या हातून कर्म घडावे असेच जीवन भर. आता आयुष्याच्या या टप्प्यावर आल्यावर सुख, समृद्धी, कीर्ती सगळं काही तुझ्या पुढे हात जोडून उभं आहे. पण ह्याच्या पुढचं तुझं ध्येय काय आहे? मला की नाही कळू लागल्यापासून एकच ध्येय होतं
की मला चांगलं सुंदर आनंदी आयुष्य जगता आलं पाहिजे. पैसा लागतो जगायला, पैसा खुदा तो नहीं और खुदा की कसम खुदा से कम भी नाही. जगायला पैसा लागतो, पण केवढा? जगायला लागतो तेवढाच, बस. बाकी काय गरजा असतात आपल्या? अर्थशास्त्राचा एक बेसिक नियम आहे की वॉन्ट्स आर अनलिमिटेड. गरजा अमर्याद असतात, तुम्ही वाढवावे तशा वाढतात. माझ्या लहानपणी वीज नव्हती, त्यामुळे टी व्ही नव्हता, तुमचा फोन नव्हते घरी, हां, एक रेडिओ असायचा ट्रान्झिस्टर, वाचन आणि ते ऐकणं, एवढ्याच बेसिक गरजा होत्या. मग फ्रीज आला, हां, आता AC ही गरज झालेली आहे, हां, आता वॉशिंग मशीन ही गरज झालेली आहे, आता मोबाईल ही गरज झालेली आहे. ह्या सगळ्या गरजा वाढत गेल्या आहेत, माझ्या गरजा मर्यादित आहेत आणि त्यामुळे वर्क लाईफ बॅलन्स ज्याला म्हणतात ना, ते मी आयुष्यभर करत आलो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाती. आपल्याला नातीकडे आपला सपोर्ट काय असतो? नाती. आपण नात्यांचा सन्मान केला. माझी पत्नी, माझी आई, माझे वडील, माझा मुलगा, त्याने माझ्यासाठी केलेला त्याग. आपलं आयुष्य एकट्याचं कधीच नसतं. आपण एकाच वेळी अनेक नात्यांनी बांधले गेलेलो असतो. मी एकाच वेळी कोणाचा तरी पिता आहे, कोणाचा तरी पती आहे, कोणाचा तरी पुत्र आहे, कोणाचा तरी मित्र आहे आणि ही नाती माझं आयुष्य समृद्ध करत असतात. आज मी जेव्हा बाहेरगावी जातो 1000-2000 किलोमीटर दूर माझ्या कार्यक्रमासाठी, व्याख्यानांसाठी, तेव्हा मागे एक वाट पाहणारं दार असतं, म्हणून पावलांना परतीची ओढ असते. घरी मुलगा असतो, म्हणून मला संध्याकाळी मी घरी आलो की आज मुलगा कुठे, आज प्रथमेश कुठे, हा माझा पहिला प्रश्न असतो. आज शिलाताई आहे, मला कधीतरी हायलो करते, माझ्यासाठी एवढं दूर माझं कुशल विचारायला येते. आपल्याला हे कळलं पाहिजे आणि मी ह्याचा कायम संतुलन करत आलो. आज जगात आत्महत्यांचं प्रमाण वाढत चाललंय. काच वाढत चाललंय? मी, माझा आणि माझ्यापुरता ही संस्कृती रुचते आहे. म्हणजे माझ्या लहानपणी चाळीतली आयुष्य होती. एका चाळीमध्ये 7-8 परिवारांच्या मध्ये एक टॉयलेट असायचं. आता घर मोठं 1200 स्क्वेअर फुटाचं, प्रत्येकाचं टॉयलेट वेगळं, प्रत्येकाचा TV वेगळा, प्रत्येकाची रूम वेगळी, प्रत्येकाचा येण्या जाण्याच्या जेवण्या खाण्याच्या वेळा वेगळ्या. एकमेकांमध्ये संवादच उरलेला नाही. मोबाईल नावाच्या ब्रह्मराक्षसाने एकमेकांपासून तोडलंय. मला हे नकोय. मला माझ्या व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा हे नकोय आणि मी कायम बाजूला ठेवत आलो. एकदम साधं सुंदर. मी कधी पुरस्कारांच्या मागे धावलो नाही. मी माझी कविता घ्या म्हणून कधी याचकांच्या रांगेत उभा राहिलो नाही. माझा रोल नेहमी दात्याचा होता. मी नेहमी दात्याच्या भूमिकेत आलो आणि परमेश्वराने सुद्धा काम सोपवलंय. काय सोपवलं? लोकांना आनंद वाटण्याचं काम सोपवलं. लोकांना आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं. मला शिकवण्याचं काम माझ्याकडे दिलं. बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, बस यही अपराध मैं हर बार करता हूँ, आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ, मैं बसाना चाहता हूँ एक गांव धरती पर, मैं बसाना चाहता हूँ एक गांव धरती पर, आदमी जिसमें रहे बस आदमी बनकर, उस नगर की हर गली तैयार करता हूँ, हाथ खाली है मगर व्यापार करता हूँ, बस आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ, बस आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ. तू म्हणालास ते अगदी खरं आहे. माणसाच्या आयुष्यात नात्यासारखं सुंदर काहीच नसतं. पण प्रसाद, मला ना नेहमी तुझ्याशी बोलताना एक जाणवतं की तुझ्या या सगळ्याला ना अध्यात्माचा एक बेस आहे. तेव्हा आपल्या या गप्पांच्या शेवटाकडे येताना तुझी एक सुंदर कविता आहे बघ, ती मला ऐकायला आवडेल. कुठली ती तुला माहीतच आहे? हो, माहिती आहे ना, आणि ऐकवत होते मी. अध्यात्माचा बेस आहेच आणि माझी त्या कुठच्या तरी एक शक्ती आहे जी या जगाचं नियमन करत असते. तिच्यावरती माझा गाढ विश्वास आहे आणि कायम सकारात्मक मनोवृत्ती असल्यामुळे माझा असा ठाम विश्वास आहे की मी परमेश्वराचा लाडका पुत्र आहे आणि परमेश्वर आपल्या लाडक्या पुत्रावरती कधीही अन्याय करणार नाही. हे एकदा तुम्ही मनात ठेवलं की सगळ्या गोष्टी तुम्हाला हव्या. म्हणजे दुःख असतात, अडचणी असतात, बरी वाईट माणसं भेटतात, हा प्रवाह आहे आयुष्याचा चालू. त्यात माणसं येणार बाजूने, जाणार, पण ती तुमची नसतात. तुमची असतात, ती तुमच्यासोबत राहतात, ती तुमच्यावरती प्रेम करणारी असतात. दुःख येतात, बाजूने अगदी घासून निघून जातात, पण ती घासून निघून जातात. आणि आज आयुष्याच्या या टप्प्यावरती
मी अशा एका शिखरावरती उभा आहे किंवा अशा एका वळणावरती उभा आहे जिथे माझ्या आयुष्याचं पूर्वखंड संपून उत्तरखंड सुरू होणार आहे. शेवटचं स्टेशन दिसू लागले, दूर दूर अंधुक अंधुक दिसू लागले. आणि माझी ही गाडी आहे ना, ही मला अशी टप्प्याटप्प्याने घेऊन जाणार आहे. तिथे वाटेत अनेक स्टेशनं लागतील. आणि मी एक निश्चित केलंय की या प्रवासात वाटेत लागणाऱ्या प्रत्येक स्टेशनवरती आता थोडी थोडी निर्मला सीतारामन मॅडमच्या भाषेत थोडी थोडी निर्गुंतवणूक करत जायची. थोडी थोडी डिसइन्व्हेस्टमेंट आपल्याला करता आली पाहिजे. थोडा अहंकार, थोडा लोभ, थोड्या वासना, थोडा हव्यास, थोडं मी पण, हे सगळं डिसइन्व्हेस्ट करत जायचं प्रत्येक स्टेशनवरती. शेवटच्या स्टेशनामध्ये माझी गाडी जेव्हा पोचेल ना, तेव्हा नरेंद्र मोदींच्या भाषेत मला आत्मनिर्भर होऊन तिथे उतरता आलं पाहिजे. आणि तिथे 2 अटी आहेत त्या स्टेशनाच्या, की त्या स्टेशनामधनं तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी गाडी माघारी फिरवता येत नाही. आणि दुसरी अट, त्या स्टेशनमध्ये उतरताना कोणतंही लगेज सोबत घेऊन उतरायची परवानगी नाही. श्वासांचं लगेज सुद्धा तुम्हाला डब्यात ठेवूनच उतरावं लागतं. आणि ही तुमची भूमिका एकदा ठाम झाली, हे ज्ञान एकदा तुम्हाला आलं, त्याला तू अध्यात्म म्हण, त्याला काही म्हण, हे ज्ञान तुम्हाला एकदा आलं की तुमची त्या स्टेशनपर्यंतची जी आनंद यात्रा आहे ही सुखद होते, सुखकर होते आणि सर्वार्थाने आनंददायी होते. तर ही कविता अशी आहे. तुझीच पूजा, तुझी आरती, तुझीच आराधना, स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. मुक्या मुक्याने दिल्यात हाका, तुला पोचल्या कशा. मी काहीच मागायला गेलो नव्हतो. मौनाने जे बोललो ते तुला कळत गेलं आणि तू प्रत्येक वेळी धावून आलास. मुक्या मुक्याने दिल्यात हाका, तुला पोचल्या कशा. शब्दा वाचून संवादाची तुझी नि माझी भाषा. तुझ्यात मी अन मनात माझ्या तुझीच संवेदना, अन स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. माझ्या विण तू तुझं वाचून मी कधी वेगळे होतो. जगण्याच्या प्रत्येक क्षणी मी तुलाच अनुभवतो. माझ्या विण तू तुझं वाचून मी कधी वेगळे होतो. जगण्याच्या प्रत्येक क्षणी मी तुलाच अनुभवतो. तुझे ने माझे अभंग नाते, चिदानंद चिदघना. स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. तुझा अंश मी, तुझा अंश मी, चिरंजीव अविनाशी. तुझा अंश मी, तुझा वंश मी, चिरंजीव अविनाशी. तुझेच देणे तुलाच अर्पण तुझ्याच पायाशी. तुझे ने माझे अभंग नाते, चिदानंद चिदघना. स्वतःच झालो तुझ्या पूजेचा प्रसाद नारायणा. खूप सुंदर प्रसाद, खूप मज्जा आली. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी असाच तू यशस्वी होत राहा. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी माझ्याकडनं तुला खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा.